घरात सर्वांनी एकत्रितपणे जेवण केले। आजी आजोबा एका नातेवाईकाच्या लग्नाला गेले। 6 वर्षीय चिमुरड्याचे पप्पाही कामानिमित्त बाहेर पडले। मग मुलगा आणि आईने जवळच बाळाच्या चुलत आजोबांकडे जाऊन चहा बिस्किट देखील घेतले आणि घरी परतले। 9:30 ते 12:15च्या दरम्यान त्या मातेने आजी आजोबांच्या लाडक्या नातवाचे शिर कुऱ्हाडीने छाटून धडा वेगळे केल्याची क्रूर घटना माढा तालुक्यात कवे इथे घडली। त्यानंतर मुलाची हत्या करून सासऱ्याला फोन करून सांगितले। हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने जिल्ह्याला हादरवून टाकले। या घटनेनंतर चिमुरड्याच्या आईनेही तणनाशक औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला असून तिच्यावर कुर्डुवाडी येथील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत। मुलाच्या हत्येमागील कारणाचा उलगडा पोलिसांकडून झालेला नाही। प्रणव गणेश चोपडे वय वर्ष 6 राहणार कवे तालुका माढा असं मृत बाळाचं नाव असून सोमवारी सकाळी 9:30 ते 12:15 वाजेदरम्यान कवे महादेववाडी रस्त्यावर बोगद्यालगत ही घटना घडली। घटनेनंतर घरातच छोटा प्रणव रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता। जवळच एक कुऱ्हाड, झाडू, पायाच्या खुणा दिसत होत्या। त्याचे शरीर ही धडा वेगळे होऊन बाजूला पडले होते। घटनेची माहिती मिळताच करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जयपात्रे, पोलीस उपनिरीक्षक सारिका गुटकुळ यांच्यासह ग्रामीण पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली। या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार करत आहेत। ही घटना समाज मनाला सुन्न करणारी आहे। आई व मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी आहे। घटनेत वापरलेलं सर्व साहित्य घटनास्थळावरून जप्त करण्यात आलंय। या घटनेतील बाळाला मारणारी आई देखील तणनाशक औषध प्यायल्याने अद्याप बेशुद्ध अवस्थेत आहे। ती शुद्धीवर आल्यानंतर घटनेतील सत्यता समोर येणार आहे।